CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फा 1161 जागांसाठी CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती आली होती आणि त्याचबरोबर त्या भरतीचे फॉर्म भरणे सुद्धा भरपूर मुलांनी फॉर्म त्यामध्ये महाराष्ट्रातील मुलांनी फॉर्म भरलेले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 1161 जागांसाठी ती भरती निघाली होती, कुक झालं, स्वीपर पदांसाठी निघाली होती, तर आम्ही फॉर्म यामध्ये भरला होता आणि त्याचबरोबर जे या भरतीचे हॉल तिकीट केव्हा येणार आहे, ॲडमिट कार्ड कधी येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। त्याचबरोबर ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे या CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे याबद्दल माहिती सांगा आणि त्याचबरोबर या भरतीचं ग्राउंड कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते, त्याचबरोबर जे सेंटर कोणकोणते भेटू शकते, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल सांगणार आहे आणि ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, उंची किती घेणार आहे, ग्राउंड किती घेणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म कायच्यात भरला होता, म्हणजे कुकरमध्ये कुकमध्ये फॉर्म भरला होता की स्वीपरमध्ये फॉर्म भरला होता, हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आम्ही स्वीपरवाले मुलं किती आहेत, त्याचबरोबर कुकवाले किती मुलं आहेत। तर पहा आता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे आपले फॉर्म या ठिकाणी भरण्यात आला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपली जे विद्यार्थी मित्रांनो तयारी या ठिकाणी जबरदस्त होईल, ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही आतापासून करा, कारण की या भरतीमध्ये सर्वात अगोदर मैदानी चाचणी यामध्ये आपली होणार आहे, त्यानंतर आपली ट्रेड टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर आपला यामध्ये पेपर असणार आहे, तर ते सुद्धा पूर्ण माहिती आपण पुढे या ठिकाणी बोलणारच आहे। तर आता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचं ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा जून महिन्यापर्यंत जे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचं जे ॲडमिट कार्ड येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे तर ग्राउंड हे जवळपास जुलै महिन्यापासून ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे। तर आतापासून आपापल्या फिजिकलची तयारी चालू ठेवा आतापासून चांगले, कारण की यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि यामध्ये आता जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर कोणकोणते भेटणार आहे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, सेंटर कोणकोणते भेटणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये, तर पहा नागपूर सेंटर हे भेटणारच आहे, त्याचबरोबर जे मुंबईमध्ये सुद्धा सेंटर आहे CISFचं, त्याचबरोबर जे पुण्यामध्ये सुद्धा सेंटर आहे, त्या पुणेमध्ये सुद्धा सेंटर भेटू शकते, रायगडमध्ये सुद्धा सेंटर भेटू शकते, लातूरमध्ये सुद्धा सेंटर भेटू शकते आणि काही काही विद्यार्थ्यांना गुजरातला सुद्धा पाठवू शकते। तर हे काही या ठिकाणी मोजके सेंटर आहे की ह्या सेंटरमध्येच आपल्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि जास्त करून चान्सेस आहे की नागपूर सेंटर हे भेटू शकते। नागपूरमध्ये CRPFचं सेंटर आहे। आता जे BSF हेड कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड त्या ठिकाणी चालू होतं तर महाराष्ट्रातील भरपूर मुलांना नागपूर सेंटर त्या ठिकाणी दिलेलं होतं, ठीक आहे। तर आता ते जे भरती उरकत आली आहे BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचे, तर ते आता म्हणजे उरकतच आली, एक लक्षात ठेवा आणि लवकरच जे आपले CISFचे जे या ठिकाणी येणार आहे। तर आता CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये आहे काय आहे तर यामध्ये आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, 155 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागते आणि त्याचबरोबर छाती यामध्ये 78 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 162 सेंटीमीटर उंची लागते, 162.5 सेंटीमीटर, महिला उमेदवार ST असाल तर 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जॉईंट आहे, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 6.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। 6.5 मिनिटाच्या अंदर आपल्याला 1600 मीटर रनिंग या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे तर हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त जर झाला, 1 मिनिट जरी, अर्धा मिनिट जरी जास्त झाला, 10 सेकंड झालं, 5 सेकंड जरी जास्त झाले तर त्या मुलांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे। तर आतापासून ज्यांचा सुद्धा ग्राउंडचा टाइम जास्त येत असेल, 6.5 मिनिटाच्या वर आतापासून टाइम येत असेल तर आतापासून प्रॅक्टिस करा, आतापासून तयारी करा, कारण की आतापासून आपल्याजवळ वेळ आहे, वेळ अजूनही या ठिकाणी गेलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर महिला उमेदवारांना 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे, रनिंग ग्राउंड क्वालिफाय त्या ठिकाणी असणार आहे आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जो
800 मीटर रनिंगचा जो टाईम आहे तर हा जवळपास 4 मिनिटाच्या वरतं जर गेला, 1 सेकंड झालं 2 सेकंड झालं तर डायरेक्ट फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. 1 सेकंडसुद्धा त्यांना जास्त चालत नाही. 1 सेकंड जरी तुमचा जास्त झाला ना तर फेल केलं जाते. आता BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं ग्राउंड होतं, तर मुलांचा त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे तर 1-1 सेकंडनी मुलांना त्या ठिकाणी काटलं. ज्यांचा 1 सेकंड जरी जास्त झाला तर 1-2 पोराचे मला मेसेज आले होते, सर फक्त 2 सेकंडना मला या ठिकाणी काटलं. BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर नागपूरमध्ये ग्राउंड होतं. तर एका सेकंडनं ते कापते. तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, आतापासून प्रॅक्टिस करा, आतापासून तयारी चालू द्या. तुम्हाला जरी वाटत असेल की आपण बाताच मारून देतो बा 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटामध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिथं गेल्यावरच आपल्याला माहीत पडते. एक लक्षात ठेवा, आता सुद्धा BSF हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचं ग्राउंड झालं, तिथं सुद्धा 6.5 मिनिटाचा टाईम होता 1600ला. तर भरपूर मुलांनी सांगितलं की सर रनिंग निघाली नाही आमची, भरपूर मुलं त्यांनी काटले म्हणे. ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग जेवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे. तर आतापासून प्रॅक्टिससुद्धा करा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, बिना प्रॅक्टिसचं यामध्ये राहू नका. तर त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ट्रेड टेस्ट यामध्ये असणार आहे. तर आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर पहा भरपूर मुलांनी कुकमध्ये फॉर्म भरलेला आहे. तर कुकची जी ट्रेड टेस्ट असणार आहे तर एका रूममध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि एका रूममध्ये तुम्हाला पोळी भाजी शिरा, त्याचबरोबर ज्यामध्ये बासुंदी वगैरे झालं, त्याचबरोबर चपात्या झाल्या, तर हे काही 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवून दाखवावं लागणार आहे. ज्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला तर त्यांना चांगले मार्क्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत, त्यांना पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि ज्यांनी सुद्धा स्वयंपाक चांगला नाही केला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. म्हणजे स्वयंपाकच त्या ठिकाणी तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. आणि स्वीपरमध्ये महाराष्ट्रातील भरपूर मुलांनी फॉर्म भरला आहे, कारण की स्वीपरचं एक पद होतं CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये. तर CISFमध्ये स्वीपरचं जे पद होते ते फ्रेशर उमेदवारांसाठी होतं 10वी पाससाठी. तर फ्रेशर पदामध्ये जे आपली ट्रेड टेस्ट असणार आहे तर आपल्याला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि रूमची जे आपल्याला त्या ठिकाणी जे साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. आपल्याला जे त्या ठिकाणी साफसफाई करून त्यांना दाखवावं लागणार आहे. रूम नेटनेटकेपणाने त्या ठिकाणी साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे. तर साफसफाई करावं लागणार आहे स्वीपर पदामध्ये. तर स्वच्छ आपल्याला रूम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. ज्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांना पास त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि ज्यांनी सुद्धा चांगलं काम केलं नाही त्यांना फेल त्या ठिकाणी केलं जाणार आहे. अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट या ठिकाणी असणार आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये. ठीक आहे, आणि आणखीन बरेच काही त्यामध्ये पदे होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. तर पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामर असा एक त्या ठिकाणी ऑप्शन असणार आहे, जसं SSC GDला असतं तसं. तर अशा प्रकारे 100 मार्काचा आपला हा पेपर असणार आहे आणि जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा टाईम आपल्याला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 100च्या 100 प्रश्न टिक करून आपल्याला यायचं आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा. त्याचबरोबर पेपरमध्ये जे पासिंग त्यांनी ठेवलेलं आहे, जाहिरातीमध्ये दिलं आहे, तर पासिंगचा जर विचार केला SC OBC त्याचबरोबर ST यासाठी पासिंग असणार आहे 33%, ओपन EWS कॅटेगरी पासिंग 35% असणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत. थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय